नमस्कार बंधूंनो, दैनिक वार्ताशक्ती न्यूज चॅनल ऑफिशियलतर्फे आपले हार्दिक स्वागत. बंधूंनो, देशात सार्वत्रिक केंद्राच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून देशात कार्यरत असलेल्या मोदी सरकारबाबत विचार करणे देखील आवश्यक झाले आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळात मोदी सरकारच्या ज्या मोठ्या घडामोडी झाल्या त्यामध्ये गोरगरीब लोकांचे, जनतेचे, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या 5 वर्षांच्या काळात देशामध्ये 28,947 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील 2,500हून अधिक शेतकरी एका महाराष्ट्रातील आहेत, एका राज्यातील महाराष्ट्रातीलच आहेत आणि यामध्ये मराठवाडा भागातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. मोदीजींच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कृषी व्यवस्था रसातळाला गेली आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी भयावह परिस्थिती आपल्या देशात गेल्या 5 वर्षात जनतेला अनुभवास मिळाली आहे. दर 4 महिन्याला 2,000 रुपये किसान पेन्शन देऊन मोदी सरकार शेतकऱ्यांवर फार मोठा उपकार करत आहे, अशा पद्धतीच्या भावना पसरवत आहे. परंतु गेल्या 5 वर्षाच्या काळात 600-700 रुपये असलेले 50 रुपयाचे DAPचे पोते आज 1,600 रुपयाने बाजारात विकले जात आहे. त्याचप्रमाणे अन्य लागवडींचे दरसुद्धा 1,400, 1,600, 1,200 असे झालेले आहेत आणि पोत्यांचे वजन कपात करून 50 किलोऐवजी 40 किलो, 35 किलो, पण किंमत मात्र 50 किलोची घेतली जात आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक या मोदी सरकारने केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर देशाचा शेतकरी अस्तित्वात राहणार नाही, ह्याची एक खूणगाठ आपण बांधून ठेवली पाहिजे. मोदी सरकार सत्तेवर येताना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढवले जाईल, शेतकऱ्याला आधारभूत किंमत दिली जाईल आणि त्याच्या सर्व उत्पादनांना बाजारात योग्य किंमत, आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकरी सुखी होईल, स्थिर स्थावर होईल, अशा अनाभाका आश्वासने मोदी, अमित शहा या कंपनीने दिली होती. परंतु प्रत्यक्षात ही व्यापारी कंपनी निघाली आणि गुजरी व्यापाराप्रमाणे यांनी शेतकऱ्यांचा व्यापार केला आणि आज यांनी देशभरात रस्त्यांचे जाळे निर्माण करून शेतकऱ्याला अधिक कंगाल बनवलेले आहे. लहान मोठी शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेती विकून शहरात नोकरीसाठी फरफटत जावे लागत आहे आणि शहरात देखील नोकरदारांची काही खात्री राहिलेली नाही. जो गरीब वर्ग, मध्यम वर्ग दिवसा कामकाज रोजगार करून आपला उदरनिर्वाह चालवत होता, यांच्यासमोर आज फार मोठे संकट निर्माण झाले आहे. गावात शेती राहिलेली नाही, शहरात उद्योग राहिलेले नाही आणि सरकारने दिलेल्या तुटपुंज्या पेन्शनखेरीज दुसरा कसलाही आधारभूत उद्योग देशाच्या जनतेसमोर राहिलेला नाही. आज हे सांगण्याचे कारण असे ही 28,947 शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबाची जी वाताहत झाली, याचा बदला आपण फक्त या निवडणुकीच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि निवडणुकीच्या माध्यमातून मोदी सरकारला दूर हटवण्यासाठी आपण सर्व जनतेने कंबर कसून BJP सरकारला विरोध केला पाहिजे
आणि लोकशाही समाजवादी विचारसरणीचे सरकार देशात आणले पाहिजे याचे भान ठेवून आपण सर्वांनी मतदान करावे आणि देश वाचवावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद बंधूंनो. आजच्या या एपिसोडमध्ये मी इथेच थांबतो. वार्ताशक्ती ऑफिशियल न्यूज चॅनल आपण जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर अवश्य सबस्क्राईब करावे आणि आपल्या सूचना आम्हास कळवाव्या अशी मी विनंती करतो. धन्यवाद.